आज रत्नागिरी जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजची पहिली बॅच त्याचं स्वागत आपण सगळ्यांनी मिळून केलं आणि त्याच्यानंतर असाच एक उपक्रम पर्यटनाच्या दृष्टीनं म्हणजे हा एज्युकेशनमधला आहे पण रत्नागिरीच्या आणि महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या दृष्टीनं महाराष्ट्रातला पहिला 3D मल्टीमीडिया शो जो थिबा पॅलेसला होतोय त्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही प्रेझेंटेशन घेतलं आणि मला सांगताना आनंद होतोय की 26 जानेवारीला त्याचा आपण लोकार्पण सोहळा करणार आहोत। याच्यामध्ये जो व्हॉइस ओव्हर द्यावा लागणार आहे तो नाना पाटेकरांना आपण विनंती केली, त्याच्यानंतर हिंदीतल्या काही मातब्बर लोकांना विनंती केलेली आहे की तो अर्धा ते 35 मिनिटाचा जो शो आहे त्याला आवाज त्यांनी दिला पाहिजे। त्याच्यासाठी पूर्ण यंत्रणेसाठी 20 कोटी रुपये आपण खर्च केलेत। आज थिबा पॅलेसच्या बगीचाला देखील जी काही रिक्वायरमेंट होती 1 कोटी रुपयाची ते देखील आपण मंजूर केलेत आणि हा महाराष्ट्रातला पहिला एका वास्तूच्या समोर होणारा 3D मल्टीमीडिया शो आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की जसं मेडिकल कॉलेजचं आपण एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ते पूर्ण केलं तसं महाराष्ट्रातला हा पहिला 3D मल्टीमीडिया शो जो रत्नागिरीमध्ये होतोय तो देखील 26 जानेवारीला आपण लोकार्पण करणार आहोत। अजून 3-4 महत्त्वाच्या गोष्टींचा मी रिव्ह्यू घेतला ते म्हणजे ध्यान केंद्र मेडिटेशन सेंटर हे पर्यटनांच्या दृष्टीनं, परदेशी लोकांच्या दृष्टीनं आणि विशेषतः आपल्या स्थानिक लोकांच्या दृष्टीनं जे अतिशय महत्त्वाचं होतं त्याचं देखील आपण प्रेझेंटेशन घेतलं। 80 लोकांसाठीचं हे मेडिटेशन सेंटर आहे आणि जो गैरसमज काही लोकांनी पसरवला होता की ही जी काही वास्तू उभी राहणारी ही एका विशिष्ट कम्युनिटीसाठी राहणार आहे, तर हे ध्यान केंद्र जे आहे त्या ध्यान केंद्रावर जवळजवळ 35 ते 40 फुटी गोल्डन बुद्धा म्हणून एक स्टॅच्यू असणार आहे आणि मेडिटेशन सेंटर करत असताना किंवा मेडिटेशनचं प्रतीक म्हणून गौतम बुद्धांकडे बघितलं जातं। हे देखील महाराष्ट्रातलं पहिलं मेडिटेशन सेंटर आहे। या मेडिटेशन सेंटरमध्ये अजून रत्नागिरीची खासियत काय आहे ते देखील दाखवण्याचा आपण प्रयत्न करतोय। त्याचं टेंडर देखील आज संध्याकाळी मला असं वाटतं की ते फ्लोट होणार आहे असं मला आत्ताच सीओनी सांगितलं। आपल्याकडे एक स्विमिंग पूल आहे पण खालच्या पट्ट्यात देखील स्विमिंग पूल असावा आहे। आरक्षण जे आहे स्विमिंग पूलचं त्याचा देखील आराखडा बघितला, ते देखील 1 महिना 1.5 महिन्यामध्ये काम सुरू होतं आहे। स्विमिंग पूल आणि बगीचा आणि आषाढी एकादशीच्या दिवशी मी असं संकल्प केला होता की आपल्या रत्नागिरी शहरातनं आपल्या जिल्ह्यातनं देखील वारकरी जाणारे मोठ्या प्रमाणात आहेत आणि म्हणून त्यांच्या संपूर्ण त्या भक्तीचा जो काही विषय असतो म्हणजे जाणं तिथे थांबणं, तर आपल्याकडे देखील अशा पद्धतीचं वारीला जाण्यासाठी प्रेरित करणारं काहीतरी असावं, कारण रत्नागिरीतनं देखील अनेक लोक जातात। पण महाराष्ट्रातली सगळ्यात उंच विठ्ठलाची मूर्ती ही आपण रत्नागिरीमध्ये करतोय, त्याला देखील आज 1.25 कोटी रुपयाच्या निधीला आपण प्रशासकीय मान्यता दिलेली आहे। रेस्ट हाऊसच्या बाहेरच जे आपलं उद्यान आहे त्या उद्यानाची डेव्हलपमेंट करून त्या ठिकाणी ती आपण उभी करतोय। सिग्नल रत्नागिरीतले काही प्रमाणामध्ये सुरू झालेत, बाकीचा निम्मा भाग आहे तो देखील सुरू होईल। मोकाट जनावरांच्या बाबतीमध्ये आपली जी शंका होती ती मोकाट जनावरं देखील चंपक मैदानावर आपण आता पकडून त्या ठिकाणी ठेवतोय आणि त्या माध्यमातून जी काही गुरं गोळा होत आहेत, मला शेतकऱ्यांना विनंती करायची आहे की ती जर मोफत कोणाला पाहिजे असतील शेतीच्या कामासाठी किंवा त्यांना जर घेऊन जायचं असेल तर ते जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एक समिती आहे, या समितीबरोबर चर्चा करून त्यांच्याबरोबर ॲफिडेव्हिट करून कुठच्याही वाईट कामासाठी म्हणजे उदाहरणार्थ कत्तलखान्यात नेण्यासाठी ते नाही आहेत, असं जर झालं तर पोलीस कारवाई होईल। पण शेतीसाठी त्यांना जर आपण वापरणार असू, दुधासाठी जर वापरणार असू तर मोफत द्यायला प्रशासन तयार आहे आणि तो देखील निर्णय आजच्या बैठकीमध्ये आपण घेतला। पोलीस अधीक्षकांचं कार्यालय आणि क्वार्टर्स हा देखील जवळजवळ 30 वर्षाचा प्रलंबित प्रश्न होता, त्याला देखील 129 कोटी रुपये मंजूर झाले। त्याचं टेंडर निघालं आणि सोनाई कन्स्ट्रक्शन नावाची साताऱ्याची जी कंपनी आहे त्याला ते काम मिळालं आहे, काम सुरू झालेलं आहे आणि त्याच्या भूमिपूजनाला या 15-20 दिवसामध्ये स्वतः देवेंद्रजी फडणवीस येणार आहेत। जिल्हा न्यायालयाचा उद्याचा जो कार्यक्रम आहे त्याला देखील मी आपल्याला निमंत्रण देतो, आपण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं। त्या कार्यक्रमाचं खासियत अशी आहे की रवींद्रनाथ टागोर आपल्या न्यायालयाच्या कामकाजामध्ये भाग घ्यायचे आणि न्यायालयाच्या मागे जो एक बेंच आहे त्याच्यावर बसून ते कविता करायचे। हा इतिहास सापडल्यानंतर त्यांचं कार्य कायमस्वरूपी
स्मरणात राहावं यासाठी त्यांचं जे स्मारक उभं केलेलं आहे त्याचं उद्घाटन लोकार्पण सोहळा आपल्या देशाचे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश गवई साहेबांच्या हस्ते आणि हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश उपाध्ये साहेबांच्या हस्ते होतं. आणि मला असं वाटतं की हा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे, त्याला देखील आपण उपस्थित राहावं. आणि अजून एक निर्णय जो महत्त्वाचा घेतला आहे तो आपल्या शेतकरी कुटुंबांसाठी घेतला आहे. तो म्हणजे आपल्या लगीन सराईतीमध्ये जेव्हा आपण हॉल बुक करतो त्या हॉलचं मिनिमम भाडं हे 35 ते 40 हजार रुपये, मॅक्झिमम किती आपण देऊ शकतो. तिथे जर आपण जेवण केलं तर त्याचं जेवणाची जी थाळी असते ते 250 रुपयापासून मग 25 हजारापर्यंत पण असू शकते. पण एक मॉडेल आपण तयार करतोय आणि एक हॉल मंगल कार्यालय हा नगरपालिकेच्या माध्यमातून रत्नागिरीमध्ये बांधण्याचा आज मी निर्णय घेतला आहे. तो जो हॉल आहे लग्नाचा तो कमीत कमी पैशात कसा देता येईल अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न राहणार आहे. 5 ते 10 हजारामध्ये कसा देता येईल आणि त्याच्याखाली आपण कॅटरिंगची देखील व्यवस्था करतोय. त्याचे पैसे त्याने किती द्यावेत, कॅटरिंगचं जेवण किती पैशाचं करावं आहे ते लग्न करणाऱ्या कुटुंबाचा प्रश्न आहे. पण त्याच्यासाठी 5,000 रुपये आणि हॉलसाठी 5,000 रुपये इतक्या नाममात्र 10,000 रुपयामध्ये हिंदू कम्युनिटीमधल्या सगळ्या ज्या जातीपाती आहेत त्यांच्यासाठी तो आपण उपलब्ध करतोय. आणि आज सकाळी वक्फ बोर्डाचे काही अधिकारी आले होते, ते देखील आपल्याला जागा द्यायला तयार आहे. मुस्लिम कम्युनिटीसाठी एक आपण करतो. असे 2 हॉल बांधण्याचा निर्णय आज आपण घेतला आहे आणि अतिशय वेगळ्या पद्धतीचे हॉल आपण हे बांधणार आहोत, मंगल कार्यालय बांधणार आहोत. त्या दोन्ही हॉलसाठी 1-1 कोटी रुपये आजच मी आत्ता बैठकीमध्ये मंजूर केलेले आहेत. ती देखील कामं आपल्याला लवकरात लवकर सुरू करता येतील. आणि राजकारणातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो शासकीय समित्या. संजय गांधी निराधार असेल, हे असतील, कार्यकर्त्यांची इच्छा असते तर या सगळ्या समित्या जाहीर करण्याचा मी पालकमंत्री म्हणून निर्णय घेतला आणि त्याच्यातल्या 50 ते 60% समित्या येत्या 2 दिवसामध्ये जिल्हा स्तराच्या आणि तालुका स्तराच्या जाहीर होतील. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एज्युकेशन हब हे रत्नागिरी होईलच, पण टुरिझमच्या बाबतीमध्ये देखील 3D मल्टीमीडिया शो असेल किंवा मालगुंडला होणारं प्राणी संग्रहालय असेल याच्यामुळं आपल्याकडे येणाऱ्या पर्यटक देखील वाढतील आणि व्यापारामध्ये रत्नागिरीच्या उन्नती होईल, व्यापाऱ्यांना देखील चांगले दिवस येतील, रोजगार जनरेट होईल. त्याच्यामुळे हे जे उपक्रम आहेत हे 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. याच्यामध्ये काही सुरू झालेले असतील, काही पूर्ण झालेले असतील. हे 15 ऑगस्टला जेवढे प्रकल्प आहेत ते एकतर पूर्ण झालेले दिसतील, रखडलेले आहेत त्यांची कामं सुरू झालेली दिसतील. त्याच्यामध्ये आपलं ST स्टँडला देखील 15 कोटी रुपये माझ्या विभागाकडनं दिलेले आहेत. अशा पद्धतीनं सगळ्या विकासाचा आढावा मी घेतला. रत्नागिरीच्या शहराच्या काँक्रिटीकरणाचं काम देखील येत्या 15 ते 20 दिवसामध्ये सुरू होईल. त्याच्यामुळं खड्ड्याचा जो प्रश्न आहे तो कायमस्वरूपी 20-25 वर्षासाठी मिटून जाईल आणि काही लोक जे खड्ड्यात आहेत ते खड्ड्यातनं बाहेर पण येतील. हे सारखं खड्डे जे काय चाललेलं आहे त्याच्यातून देखील बाहेर येतील. त्याच्यामुळे हे 115 कोटी रुपयाची कामं काँक्रिटीकरणची पहिल्या टप्प्याची ही रत्नागिरी शहरामध्ये येत्या 15 ते 20 दिवसामध्ये सुरू होत आहे. 6 रस्ते. रवींद्र टागोरांचे भाऊ आपल्याकडे जज होते ठाकूर म्हणून स्वातंत्र्यानंतर, त्यांना भेटायला ते तिथे ते असेल ते म्हणजे यायचे ना. रवींद्र हस्तक्षेप नाही म्हटलं बाबा मी असं बघा ना, मी हस्तक्षेप अजिबात म्हटलेलं नाही. मी कामकाजामध्ये सहभागी व्हायचं असं म्हटलं. आणि ते न्यायालयाच्या मागची जी बेंच आहे त्याच्यावर बसून जिथनं भाटे ब्रिज आणि सगळं दिसतं तिथे बसून त्यांनी कविता केलेल्या आहेत. हा इतिहास मला तिथल्याच लोकांनी सांगितला आहे. त्याच्यामुळे त्यांची स्मृती कायमस्वरूपी राहावी. कारण रवींद्रनाथ टागोर ही व्यक्ती आणि त्याचं व्यक्तिमत्व नुसतं रत्नागिरीमध्ये ते पाय लावून जरी गेले असते तरी ते फार मोठं आहे. ती व्यक्ती आपल्याकडे वास्तव्याला होती, वास्तव्याला असायची आणि ती न्यायालयामध्ये यायची. त्याच्यामुळे त्यांचं स्मारक व्हावं ही इच्छा होती. त्या स्मारकाचं लोकार्पण सोहळा उद्या आहे. काही पॉलिटिकल प्रश्न उद्धव ठाकरेंच्या प्रेसनंतरचे उद्धव ठाकरेंनी टीका केलेली आहे की नांदेडमध्ये जे बळी गेलेले आहेत भ्रष्टाचाराचे आहेत, राज्यातल्या सरकारमध्ये भ्रष्टाचारी बसलेत आणि या सरकार CBI चौकशी झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे असा आरोप केलेला आहे. एक पहिली गोष्ट, नांदेडच्या बाबतीमध्ये जी घटना घडली त्याचं समर्थन कोणीही केलं नाही. त्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कालच एक जिल्हाधिकाऱ्यांची कॉन्फरन्स घेतली होती. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः रायगड आणि रत्नागिरीच्या संदर्भामधली आढावा घेतलेला आहे. आज आपल्याला माहिती आहे की तीच एक सुविधा रत्नागिरीमध्ये आपण सुरू केली, मेडिकल कॉलेज. त्याच्यामध्ये येणारे डॉक्टर्स जे आहेत ते देखील रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलला
मदत करणार आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मेडिकल कॉलेज ही संकल्पना एकनाथ शिंदेसाहेबांनी पुढे आणलेली आहे, देवेंद्रजींनी आणलेली आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या आरोग्य व्यवस्थेबद्दल आम्हाला पूर्ण म्हणजे माहिती आहे. आम्ही ती पूर्ण करणार आहोत. आणि सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब आरोग्याची सुविधा असेल किंवा अन्य कुठची सुविधा असेल ही घरात बसून ते करत नाहीत. ते स्वतः फील्डवर जातात, स्वतः फील्डवर जाऊन काम करतात. आरोग्यामध्ये सगळ्यात जास्त काम करणारी व्यक्ती म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांकडे बघितलं जातं. ते कधीही आदेश हे फेसबुक लाईव्हवरनं देत नाहीत. परंतु नांदेडच्या गोष्टीचं कुठेही आम्ही समर्थन केलेलं नाही. नांदेडच्या गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये आणि नांदेडची घटना का घडली याच्या चौकशीचे देखील आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. यालाच लागून प्रश्न, उद्धव ठाकरेंनी असा एक आरोप केलाय, शिंदे आणि फडणवीस सरकारवर टीका करताना ते म्हणाले की दादा जे आहेत अजित दादा ते नाराजांच्या उरावर जाऊन बसले, अशा पद्धतीचं एक वक्तव्य जे आहे ते उद्धव ठाकरेंनी केलं. त्याच्यामध्ये माझा प्रश्न एकच आहे, दादा आमच्या उरावर बसू देत, मानेवर बसू देत, डोक्यावर बसू देत, ते सगळं ठीक आहे. आम्ही ज्यावेळी देवेंद्रजींबरोबर गेलो त्यावेळी आम्ही खोके आणि गद्दार होतो. दादा आता आमच्या जे उरावर बसलेले आहेत किंवा मानेवर बसलेले आहेत किंवा डोक्यावर बसलेले आहेत ते गद्दार आहेत की खोके घेतलेले आहेत हे त्यांनी जाहीर करावं. अपात्रतेच्या उमेदवार संदर्भात सुनावणी सुरू होते, काय नाही याबाबत मी पक्षाचं मत आमच्या अनेक वेळा मांडलं आहे की शेवटी नैसर्गिक न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही सेपरेट सुनावणी घ्यावी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. समोरच्या पार्टीनं देखील क्लब करून सुनावणी घ्या, पिटिशनमध्ये बदल करायचे आहेत म्हणून सुनावणी घ्या, अशा पद्धतीचे त्यांनी मागण्या केलेल्या आहेत. ॲडव्होकेट राहुल नार्वेकर हे स्वतः विधानसभेचे अध्यक्ष विधितज्ञ आहेत. त्याच्यामुळं योग्य तो न्याय प्रत्येकाला ते देतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. सर, आमदार वैभव नाईकांनी असा आरोप केलाय की उदय सामंत मंत्री आहेत, त्यांचे भाऊ उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेत येणार, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी त्याच्यावर हे झाले. नेमकं आपलं मत? 48 तासापूर्वी मी लंडनला जायच्या अगोदर स्वतः वैभव नाईक हे एकनाथ शिंदे साहेबांबरोबर येणार यासाठी मला भेटलेले होते. किरण सामंत जाणार? मी काय सांगितलं, वैभव नाईक जर असं म्हणत असतील तर मी लंडनला जायच्या आदल्या रात्री वैभव नाईक हे मला स्वतः भेटलेले होते शिंदे साहेबांबरोबर येणार म्हणून. त्याचं उत्तर त्यांनी पहिलं द्यावं. सर, मेडिकल कॉलेज तुमचं स्वप्न होतं, बऱ्याच दिवसांनी ते पूर्ण झालंय आणि डॉक्टर्सचं तुम्ही आज स्वागत केलं, विद्यार्थ्यांचं केलं. आस्थापनेमध्ये किती कर्मचारी आता रुजू होणार किंवा रुजू झाले? त्यांचं जी प्रशासकीय आस्थापना आहे, कर्मचारी वर्ग. नाही, मेडिकल कॉलेजच्या आस्थापना ह्या 2 प्रकारच्या आहेत. एक डेप्युटेशनवर आस्थापना येते, त्यातले 9 डॉक्टर्स आता हजर झालेले आहेत. अजून 9 ते 10 डॉक्टर्स पहिल्या वर्षासाठी हजर होतील. असा मला असं वाटतं की 18 ते 20 लोकांचा प्राध्यापकांचा स्टाफ असेल. काही आता जे आपण 4-5 कर्मचारी बघितले हे डेप्युटेशनवरनं सिव्हिल हॉस्पिटलमधनं घेतलेले आहेत आणि बाकी कॉन्ट्रॅक्च्युअल भरती करावी अशी आदेश सरकारने दिलेले आहेत. त्याची भरती देखील सुरू होईल. केव्हा सुरू होईल आणि त्याच्या निविदा निघाल्यात की कसं काय प्रोसेस? ऑलरेडी तात्पुरत्या स्वरूपाची म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची जी भरती आहे या संदर्भातला प्रस्ताव हा शासनाकडे गेला. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये त्याला मंजुरी मिळेल. सर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वतः निवडणूक आयोगाच्या समोर या ठिकाणी गेलेले पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादीच्या सुनावणीसाठी संदर्भामध्ये कसं बघता येईल? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनावणीसाठी मला असं वाटतं की दोघांनाही नोटीस काहीतरी काढलेली होती. शेवटी वकिलांनी जायचं की स्वतः जायचं हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे आणि कदाचित पवारसाहेबांनी स्वतः जायचा वैयक्तिक निर्णय घेतला असेल. त्यांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायची असेल, त्यांना त्यांच्या गटाची भूमिका मांडायची असेल, त्याच्यामध्ये काय वावगं आहे असं मला वाटत नाही. साहेब, आता सध्या सरकारी हॉस्पिटलमध्ये औषधाचा तुटवडा दिसतो, काय की दलाल नेमले आहेत असा उद्धव ठाकरेंनी सवाल केला. काय सांगा? औषधं खरेदी करण्यासाठी दलाल नेमलेले आहेत असं सरकारने? नाही, मला असं वाटतं की औषधासाठी दलाल नेमले जातात हे ह्या पत्रकार परिषदेनंतर मला पहिल्यांदा कळलेलं आहे. त्याच्यामुळं मी माझ्या 2 जिल्ह्याच्या वरनं थोडंफार माहिती घेत असतो. ज्यावेळी औषधाचा तुटवडा 1.5 महिन्यापुरता शिल्लक आहे हे रत्नागिरीच्या लोकांनी ज्यावेळी मला सांगितलं त्यावेळी 8 दिवसापूर्वी मी औषध खरेदीचे 5 कोटी रुपये DPCमधनं दिले, रायगडचे देखील दिले. आणि हीच परिस्थिती प्रत्येक महाराष्ट्रामध्ये आहे. पालकमंत्री स्वतः पुढाकार घेत आहेत आणि जिथं जिथं औषधाचा तुटवडा आहे तिथं तिथं DPCतनं पैसे द्यायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. रायगडमधील पालकमंत्री वाद नेमका काय आहे? नाही, मला माहिती नाही. शिंदे शिवसेनेला ते पालकमंत्री बदलणं एवढा, पालकमंत्री नेमणं एवढा आणि पालकमंत्र्यांच्या वादात पडण्या एवढा मोठा मी नेता नाही. सर, तो आता विषय सांगितलं ना, DPCच्या माध्यमातून 5 कोटी रुपये दिले गेले, तर आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून औषध खरेदीसाठी पैसे उपलब्ध होतात का?
आणि म्हणजे डीपीसी मधून द्यावे लागतात तर तिथून येत ह्या नाही. 2 यंत्रणा आहेत. डीपीसीमध्ये हेल्थचा हेड जो आहे त्याच्यामध्ये देखील औषध खरेदी आहे, त्याच्यातनं देखील औषधाची खरेदी होते जी प्रायमरी स्टेजला इथं दिली जाते, आणि बाकीचे जे असतात ते आरोग्य विभागाकडनं होतात, ती देखील येत असते. ती खरेदी झाली का पण? मूळची ते खरेदी मला शासनाची? मी जो रिव्ह्यू घेतला तिथं रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणि रायगडच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कुठेही औषधाची कमतरता नाही. नाही सर, आहे 70% औषधं आपल्याकडे कमी आहेत, कारण ज्यांचे वाढदिवस असतात त्यांच्याकडनं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गोळ्या घेतात. मला पुरावा द्या ना. 1000 गोळ्या माझ्याच मैत्रिणीच्या दिल्या एक लक्षात घ्या. रक्तवाढीसाठी. एक लक्षात घ्या, रक्तदान देखील लोक करतात. याचा अर्थ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रक्त नाही, ती थोडी डोनेशन आहे. डोनेशन प्रत्येक क्षेत्रामध्ये घेतलं जातं. मेडिकल कॉलेज प्रायव्हेट आहे तिथं देखील डोनेशन घेतलं जातं, अन्य ठिकाणी डोनेशन घेतलं जातं, सगळीकडे डोनेशन घेतलं जातं. त्याच्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलला काही गोळ्यांची मदत करणं हे डोनेशन आहे. याचा अर्थ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गोळ्या कमी आहेत असा होत नाही. रत्नागिरीमध्ये कोरोनाच्या कालावधीत जो अतिरिक्त साठा घेतला होता, खरेदी केला होता, तो त्याचा तर वापर सुरू आहे, पण तो शासनाकडून यायला पाहिजे होता. डीपीसी तर नाही, शासनाकडून जो औषध साठा यायला पाहिजे तो अद्याप आलेला नाही. शासनाकडनं जरी आलेला नसला ही तुमची माहिती असली तरी सुद्धा आम्ही जे डीपीसीतनं पैसे देतो त्याच्यातनं औषध तुटवडा होऊ नये यासाठी त्यांनी प्रिकॉशन घेतली पाहिजे आणि तशी ते घेतात. औषध साठा आता आहे, फक्त ते नवीन औषध आल्यानंतर 3 महिने तपासणीला जातं. तेवढाच गोंधळ होता, अन्यथा काही प्रॉब्लेम नाही असं आरोग्य विभागाचं म्हणणं. सर, जेके फाईलचं नेमकं काय झालं आता? कशावर थांबले? नाही, जेके फाईलचं थांबलंय कुठं काय आता? मग तिथे कारखाने येणार की कसं काय की आपण? एक पहिली गोष्ट अशी आहे, जेके फाईल्सचे कामगार माझ्याकडे आले होते, त्यांना न्याय देण्याची मी भूमिका घेतली. त्याच्यानंतर ते मालकांबरोबर बसले आणि त्यांना अपेक्षित असलेलं काम मालकांकडनं झालेलं आहे. त्याच्यामुळे तो एक मुद्दा संपलेला आहे. आणि तिथं रिअल इस्टेटचं काही काम होणार होतं अशी चर्चा सुरू होती, परंतु ती जागा माझ्याकडेच एनओसीसाठी येणार आहे. मी जेके फाईल्सला कुठच्याही रिअल इस्टेटसाठी किंवा कमर्शियल पर्पजसाठी देणार नाही, कारण मी उद्योगमंत्री आहे. ती जागा 17 एकरची जागा, तिथं नवीन उद्योग जर येणार असेल तर तिथंच देण्याची भूमिका मी घेतलेली आहे. उद्धव ठाकरेंच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये असं म्हणतात पक्ष आणि चिन्ह सोडण्यासाठी नांदेडला जावं, आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 फूट 2 हात कुठे होते अशी उपासक टीका उद्धव ठाकरेंची केली. नाही, उपासक टीका नाही, टोमणे. हे बघा, उपासात्मक टीका ही वेगळी असते आणि टोमणे वेगळे असतात. ह्याच्यामध्ये नवीन काय आहे त्या तिघा नाही. आता 1 फूल 2 काय 1 फूल 2 हात म्हणजे चला अजितदादा पण त्याच्यामध्ये आले. आता बघू अजितदादा काय बोलतात. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ही लोकसभेची जागा म्हणजे लढवली जाईल असं राणे साहेबांचं वक्तव्य आहे. काय सांगा? मी काल मुंबईमध्ये याचा खुलासा केला की मी देखील आज जाहीरपणानं सांगतो की ही रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी शिवसेनाच लढवेल, कारण त्याच्यावर आमचा हक्क आहे. परंतु हे मला अधिकार आहेत का? मला अधिकार आहेत का? उद्या मी सांगेन मी अजून इकडची लढेन, तिकडची लढेन, हे लढेन, रायगड लढेन, पुणा लढेन, बारामती लढेन, तिकडं आणि नागपूर लढेन. हे शक्य नाही. सुरुवातीपासून मी अधिकृत आमचं सगळ्यांचं म्हणणं सांगतोय की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब यांना महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती माहिती आहे. त्यांना कोण कुठनं निवडून येऊ शकतं याची देखील पूर्ण कल्पना आहे. त्याच्यामुळे मी सारखं पत्रकार परिषदेमध्ये सांगून त्याचा काही उपयोग आहे असं मला वाटत नाही. त्यांची भौगोलिक रचनेचं त्यांना पूर्ण ज्ञान असल्यामुळं ते तिघं, आठवले साहेब आणि आमचे जे मित्रपक्ष आहेत असे बसून ठरवतील आणि त्याच्यानंतर जागा वाटप होईल. पण भाजप या जागेवर दावा करते, तसं आम्ही पण दावा करतोय ना. ते पण आता ही जागा शिवसेनेकडे असताना पूर्वीची शिवसेनेकडे, मग नितेश राणे एवढे आक्रमक होऊन का? नाही, मला असं वाटतं आक्रमक असं काय आक्रमक होऊन ते बोललेलं नाही. त्यांनी असं सांगितलं की भाजपमध्ये सांगतो ना पूर्ण, मला माहिती आहे ना सर, मी जरी नसलो तरी मला पूर्ण माहिती आहे. तरी माझ्या मोठ्या बंधूंना आवाहन केलं की इकडे या आणि लढा. तसं मी त्यांना आवाहन करतो की त्यांना जर लढायचं असेल त्याने इकडे येऊन लढावं, सिंपल. पण हे काय माहिती आहे काय, हे मी त्यांना बोलणं आणि ते मला बोलणं हे एवढंच आहे. ह्याच्यामध्ये काहीही तथ्य आणि अर्थ नाही. हे 3 नेतेच निर्णय घेतील, तो सगळ्यांना मान्य करावा लागेल. कोणत्याही परिस्थितीत किरण सामंत हे लोकसभेचे उमेदवार असणारच आहे. भाजप असो किंवा शिंदे शिवसेनेचा असो, पण असणार आहे. आता ह्याचं पण उत्तर मी 10 वेळा देऊन झालं ना की माझा राजकीय निर्णय मी घेतो, त्यांचा राजकीय निर्णय ते घेतात. माझी स्वतःची इच्छा अशी आहे, माझे ते मोठे बंधू आहेत, त्यांनी खासदारकीची निवडणूक लढली पाहिजे. कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर दबाव आहे आणि त्याचा सगळा जो फायनल डिसिजन आहे तो एकनाथ शिंदे साहेब घेतील ना. तुमचा पाठिंबा?
आता मग अशी पहिलं वाक्य बघा, सर, रत्नागिरीमध्ये आणि हा प्रश्नच मला कळला नाही. माझी इच्छा आहे त्यांनी लोकसभा लढावी आणि त्याच्यानंतर जर प्रश्न जर मिळत असेल माझा पाठिंबा, म्हणजे आता हा नाही, प्रश्नच पण मला सर, इथे कळला. एक दोन मुद्दे आहेत. एक शिंदे शिवसेना आणि एक भाजप. भाजपवाले म्हणतात आमच्याकडून लढावं, तुम्ही म्हणता शिंदेच्या शिवसेना. नेमकं त्यांनी कोणाकडून लढावं? माझं असं म्हणणं आहे की जागा आधी शिवसेनेची आहे ती शिवसेनेलाच मिळणार आहे. त्याच्यामुळे बाकी ज्यांच्या मनामध्ये शंका असण्याची काही आवश्यकता नाही. तरी देखील मी असं सांगितलं की हा सांगण्याचा अधिकार मला नाही आहे. मी नेतृत्व मानतो, त्याच्यामुळं 3 नेतृत्व आज आमच्या महायुतीचं नेतृत्व करतात, ते ठरवतील. त्याच्यामध्ये आठवले साहेब देखील आहेत आणि मित्रपक्ष देखील आहेत. सत्तेमध्ये तुम्ही दोन्ही सत्तेमध्ये दोन्ही पक्ष एकत्र असताना सुद्धा नितीश राणे असतील किंवा तुमच्याकडून असेल, जाहीरपणे बोलण्यापेक्षा पक्षांतर करायची असं होत नाही किंवा तुमच्या मग तुम्हाला संधी कसं मिळेल? सर, याला आम्ही जर पक्षांतर्गत बोललो, बाहेर भांडता का असं मला म्हणायचं. अहो तुम्हाला कसं, मला आम्ही भांडलोच नाही, आम्ही 4 भिंतीमध्ये असं बोललो. तुम्हाला नको काहीतरी पाहिजे. सर, किरण सामंत एवढे लोकप्रिय उमेदवार आहेत, ते कुठल्याही अद्याप पक्षात नाहीये, तरी त्यांना मागणी होते, याबाबत तुमचं मत काय? आणि पहिली गोष्ट एक तुमचा आधी म्हणजे हा प्रश्न मी खोडतो की याचा मला असं वाटतं बाईट मी मागे दिला की आम्ही एक कुटुंब म्हणून काम करतो आणि आमचे निर्णय आम्ही कुटुंबामध्ये बसून घेतो. त्याच्यामुळे ते कुठच्या पक्षात नाहीत असं नाही. मी ज्या ठिकाणी काम करतो, मी त्यांचा सख्खा भाऊ आहे, त्याच्यामुळे मी ज्या पक्षामध्ये काम करतो तेच पक्ष वाढवण्याचं ते काम करतात. तुम्ही रोज तुमच्याच व्हॉट्सअपवरही बघतो, त्यांनी शिवसेनेमध्ये यांचा प्रवेश करून घेतला, त्यांचा प्रवेश करून घेतला, त्यांचा प्रवेश करून घेतला. कारण या शंका निर्माण करण्याचं काही कारण नाही. शेवटी ते लढतील, ते शिवसेनेतनंच लढतील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, पण ते तिकीट तिथलं कोणाला द्यायचं हे 3 लोक ठरवतील. सर, एक शेवटचा प्रश्न. उद्धव ठाकरेंनी टीका अशी केली एकनाथ शिंदेवरती की ज्यावेळेला नागपूरच्या पुराची पाहणी करण्यासाठी गेले मुख्यमंत्री, त्यावेळी ते फोटो सेशनमध्ये बिझी होते. मी काल एक वाक्य बोललो, परत आज तसं हे करतो. आपण इतिहास वाचलेला आहे, इतिहास शिकलेलो देखील आहे. आपल्याला धनाजी संताजी माहिती आहे. म्हणजे काही लोक कुठेही गेले, कुठेही, हे मी अंडरलाईन करतो, कुठेही जरी गेले, म्हणजे कामात कुठेही गेले दुनियाच्या पाठीवर, त्यांना संताजी धनाजी दिसायचे, एवढे ते घाबरायचे. आज विरोधकांची परिस्थिती हीच झालेली आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकमेव व्यक्ती त्यांना दिसते, ती म्हणजे एकनाथ शिंदे आणि दुसरी व्यक्ती देवेंद्रजी फडणवीस. त्याच्यामुळे संताजी धनाजी विरोधकांना जसे पाण्यात पण दिसायचे तसे यांना सगळीकडे दिसायला लागलेले आहेत. परंतु एकनाथ शिंदेंचं काम अख्ख्या महाराष्ट्रानं ओळखलेलं आहे, अख्खा महाराष्ट्र त्यांना ओळखतो. आणि आजपर्यंतच्या मुख्यमंत्र्यांमध्ये एवढं कार्यक्षम आणि 20-20 तास काम करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या जनतेनं पहिल्यांदा बघितलं. एअर ॲम्ब्युलन्सचा निर्णय घेतला डिलिव्हर करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये, त्यामध्ये कोकणात कुठे होणार आहे? होणार ना, सगळीकडे तालुक्याच्या ठिकाणी करण्याचा तो विषय आहे, प्रत्येक ठिकाणी होईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की या संदर्भात माझी काल परदेशामध्ये देखील एक बैठक झाली. अनेक कंपन्या ह्या एअर ॲम्ब्युलन्समध्ये यायला इथे इच्छुक आहेत, MIDC मध्ये जागा घ्यायला इच्छुक आहेत, त्यांना देखील आम्ही जागा उपलब्ध करून देतो. सर, आपल्या लंडनच्या भेटीत रत्नागिरी जिल्ह्यासाठी एखादा उद्योग येण्याची शक्यता किंवा त्या संदर्भात आपण विचार केला आहे का? आता लंडनला उद्योग आणायला गेलो तरी टीका होते, लंडनला वाघनखं आणायला गेलो तरी टीका होते. नक्की करायचं काय मी? पण माझ्या खर्चानं लंडनला गेल्यानंतर सुद्धा मी 13 MIDCच्या बैठका घेतल्या आणि त्याच्यामध्ये 13च्या 13 शिष्टमंडळांना मी विनंती केलेली आहे की त्यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन उद्योगधंदे सुरू करावे. ते जर इथं आले तर त्याच्यातला रत्नागिरीमध्ये देखील आणण्याचा प्रयत्न करू. तुम्ही लंडनला गेल्यानंतर आदित्य ठाकरे इकडे येणार होते असं बोलले होते, पण ते आले नाही. नाही, मी सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगून ठेवलं होतं ना की आदित्यजींचं चांगलं स्वागत करा. त्यांना म्हणजे खऱ्या अर्थानं सांगतो की माझ्या अनुपस्थितीमध्ये माझं काम सांगण्यासाठी जर तिथे येणार असतील त्यांचं चांगलं स्वागत झालं पाहिजे. हे मी चांगल्या अर्थानं सांगतोय, टोमणा म्हणून नाही किंवा काय ते उपासक काय दे तसं पण नाही. ते जर माझ्या अनुपस्थितीमध्ये मी परदेशामध्ये असताना इथे येणार होते असतील तर आम्ही त्यांचं चांगलं स्वागत केलं असतं. आणि मी केलेले प्रोजेक्ट त्यांना दाखवले असते आमच्या लोकांनी. ह्या तारांगण झालं, असंच झालं. तारंगाला ते झाले होते ना, नाही ते तुम्ही भूमिपूजन केलेलं झालं, त्याच्यामध्ये मला कमीपणा वाटत नाही. मला वाटतं की 2-4 दिवसामध्ये टेंडर निघेल. पहिला ठेकेदार रद्द केला, त्याला जे पैसे लागणार होते ते 15 कोटी रुपये MIDCनं दिलेले आहेत. आणि तेवढ्यासाठीच नाही तर रत्नागिरी जिल्ह्यातली सगळी जी बसस्थानकं आहेत त्यांचा मेंटेनन्स आपण 70 कोटी रुपयाचा करतोय. आणि महाराष्ट्रासाठी 550 कोटी रुपये आपण दिलेले आहेत, त्याचा MOU देखील होईल. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातली सगळी रत्नागिरी सकट सगळी बसस्थानकं जी आहेत
तर चकाचक होती. रहाटाघराचं बसस्थानकाचं स्थिती ते पण आहे. अजूनही तशीच आहे. त्याला पण पैसे दिले पाहिजे. कसं नाही की त्याचं काम तुम्ही करणार ते नंतर करा, तो विषय नाही. त्याचं पूर्ण ते बाथरूमचं सांडपाणी ते रस्त्यावर येतं ना, ते साहेब नगरपालिकेला- तेच सांगितलं, ते बांधताना इतक्या घाईघाईमध्ये बांधलं गेलं की त्याचा आउटलेट कुठं आहे, त्याचा इनपुट कुठं आहे, काहीच बघितलं गेलं नाही. त्याच्यानंतर त्याचं इस्टिमेट पण 42 लाखाचं असं केलं, त्याच्यामध्ये कॉन्क्रिटीकरण नव्हतं, म्हणून ते पुन्हा इस्टिमेट करण्यासाठी मुंबईला गेलं. आता सगळी इस्टिमेट आलेली आहे, ते देखील काम याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.